हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण एकदम मजेत. तर आज म्हटलं की चला आपण डायरेक्ट डायरेक्ट बोलूया, न एडिट करता, न काही करता, काहीच नाही, न व्हॉइस ओव्हर देता, डायरेक्ट तुमच्या सोबत कम्युनिकेशन करूया. तर बरेच दिवस झाले, म्हणजे दसऱ्याच्या आधीपासून आपले व्हिडिओ येत नाहीत. लॉंग व्हिडिओ तर नाहीच नाही, पण शॉर्ट व्हिडिओ हे असेच तसेच शॉर्ट व्हिडिओ असेच येत आहेत. म्हणजे कसं की जे मी आधी करत होते की व्हिडिओ एडिट करून व्यवस्थित प्रॉपर त्याला व्हॉइस ओव्हर देणं, ते आता काही माझ्याकडनं होतच नाही. म्हणजे कसं की जसं गणपतीपर्यंत, हा ठीक आहे, गणपतीपर्यंत तर येत होते, पण त्यानंतर काही पॉसिबलच नाही झालं. तसं नवरात्र सुरू झाले ना, तर मी आधी बसता उठता उपवास पकडायचे. पण यावेळेस मी ठरवलं की बाबा बघू, आपण जितके दिवस होता ना आपल्याकडनं, तितके दिवस आपण नवरात्रीचे उपवास करूया. ज्या दिवशी मला वाटेल की बाबा आज माझ्याकडनं काही उपवास होणार नाहीये, तर त्या दिवशी मी जेवून घेईल. पण मी पूर्ण कंटिन्यू 9 दिवस उपवास केले. आणि काय माहिती कुठून ती एनर्जी आली, कुठून काय कसं माझ्याकडनं ते झालं की मला साधा मी संकष्ट चतुर्थी जरी असली ना, तर मला दुपारी भूक लागते किंवा मग संध्याकाळी लवकर भूक लागते, की मला नाही बाबा पटकन स्वयंपाक करायचा आहे, उपवास सोडायचा आहे, जेवायचंय. पण मला 9 दिवस मी फक्त सकाळी दूध, मी फक्त सकाळी फ्रूट आणि संध्याकाळी भगर, एवढ्यावरच पूर्ण 9 दिवस उपवास केले. मग त्यामुळे काय व्हायचं की मला अशी एनर्जीच राहत नव्हती. आणि त्यातलं त्यात ना आमच्या कामाला मावशी त्या गाडीवरनं पडल्या. मग त्या काय म्हणे की मग त्या म्हणे की 8 दिवस वगैरे मी काही येणार नाही. पण मग मी 8 दिवस बघितली वाट, मी काही दुसऱ्या कामाला मावशी बघितल्या नाही. मी 8 दिवस वाट बघितली की बाबा आज येतील, उद्या येतील. पण नंतर असं समजलं की बाबा ते आता येणारच नाहीयेत कामावर. त्यामुळे पूर्ण घरातले काम, मुलं हे सगळे बघून आणि मग मला व्हिडिओ एडिटिंगसाठी टाइमच नव्हता मिळत. म्हणजे मी कसं करायचे की दुपारपर्यंत सगळी कामं आवरली, मुलांचं जेवण वगैरे झालं की त्यांना थोडंसं झोपी लावायचं, आणि मग मी व्हिडिओ एडिटिंगला बसायचे. मग 2 तास तर लागतातच व्हिडिओ एडिट करून, मग त्याला व्हॉइस ओव्हर द्यायचा वगैरे. मग तोपर्यंत मुलं झोपलेली असायची, घर शांत असायचं, तर माझ्याकडनं ते व्हायचं. पण नंतर असं झालं की मावशी नाही म्हटल्यानंतर माझं काम नंतर असं झालं की मावशी नाही म्हटल्यानंतर माझं काम काही दिवसभर चालू असायचं. मग मुलांचा झोपण्याचा टाइम पण होऊन जायचा, तरी माझं काम चालूच असायचं. आणि मग ते उठल्यानंतर तर मग काही तर होतच नाही, व्हिडिओ एडिट पण होत नाही आणि व्हॉइस ओव्हर पण होत नाही. कारण त्यांचाच आवाज इतका असतो की त्यामध्ये माझा आवाज येऊ शकत नाही. आणि त्यामुळे त्यांना पण टाइम देणं गरजेचं होतं मला, की म्हणजे कसं त्यांचा दुपारी झोपेत उठल्यानंतर त्यांचा स्नॅक्स टाइम वगैरे असतो. नंतर संध्याकाळी खाली त्यांना थोडंसं घेऊन जावं लागतं किंवा मंदिरात घेऊन जावं लागतं. मग आणि त्याच्यानंतर मग काय संध्याकाळ होते, आणि त्यानंतर मग काय संध्याकाळच व्हायची. मग चहा पाणी, जेवणाची तयारी, आणि हे सगळं दिवसभरचे काम मला एकटीला करावं लागायचे. मी थकून जायचे, त्याच्यामुळे वेळच नाही भेटायचा. मग लवकर झोपी जाणं, कारण सकाळी मुलं, त्यातल्या त्यात आपले सणवार वगैरे, मी अष्टमीची पूजा वगैरे, त्याच्यानंतर मी कन्यापूजन केलं, ते पण मग सगळा स्वयंपाक वगैरे, त्यात पण स्वयंपाक वगैरे एकटीने करून, मग मुलींना जेवायला वाढणं वगैरे, हे सगळं एका हातीच, त्यात मुलं सांभाळून. मग ते मला मी व्हिडिओ काढलाय थोडाफार, पण एवढा नाही की बाबा पूर्ण व्हिडिओ नाही काढलाय. त्यामुळे मला तो पण शेअर करणं काही जमलं नाही. दसऱ्याचा पण मी व्हिडिओ करून ठेवलेला, पण तो पण शेअर करायला काही जमला नाही. त्यानंतर दसरा झाला, मग झाले आपले दिवाळीचे कामं सुरू. मग काय आपलं डेली रुटीन, थोडंसं खाणं वगैरे दुपारचं आवरलं की मग हे एक्स्ट्राची कामं मी करायला घ्यायचे. आणि त्यात मग परत मुलाची एक्झाम होती, मग त्याची पण रिव्हिजन वगैरे, यामध्ये संध्याकाळ होऊन जायची. मग काय संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाला की दिवसभर थकलेले असायचे, झोपले. परत सकाळी जे आहे ते डेली रुटीन चालू. मग आज करू, उद्या करू, परवा करू म्हणता म्हणता माझ्याकडनं ते काही झालंच नाही. मग म्हटलं चला दिवाळीत आपण, म्हणजे दिवाळीची सगळी कामं झाली, नंतर मग आता गावाला जाणार, तेव्हा आपल्याला टाइम भेटेल, आपण तेव्हा व्हिडिओ करू, तेव्हा आपले जे पेंडिंग व्हिडिओ ते एडिट करू आणि टाकू, असं मी ठरवलं. पण काय, एकदम माहेरी गेले की मी एकदम रिलॅक्स झाले. खाना पिना असं ना, बस त्यातलं त्यात मुलांना बघावं लागायचं. आणि अशी मम्मा बसलेली म्हटली की मुलं अजूनच त्रास देतात. मम्माला काही काम नाही म्हटले का मग मम्माच्या मागे मम्मा मम्मा करायचं, बस मग ते अजूनच त्रास देतात. पण ते पण खेळायचे वगैरे, पण मीच रिलॅक्स झालेले होते बाबा, आता की ते मुलं खेळतायत तोपर्यंत मोबाईल बघायचा, रील्स बघायच्या, थोडेफार काही केले मी एडिट वगैरे, आणि सॉन्ग वगैरे लावून मी पोस्ट केले शॉर्ट व्हिडिओ. पण मी व्हॉइस ओव्हर देऊन वगैरे मी पूर्ण तयारीत गेले होते गावाला, की बाबा मी माईक वगैरे सगळं घेऊन गेले होते, की मी व्हॉइस ओव्हर देईल, मी सगळं व्यवस्थित छान व्हिडिओ करेल, किंवा मी लॉंग व्हिडिओ बनवेल, किंवा मी लॉंग व्हिडिओ बनवेल की माहेरी मी काय चालू आहे, का किती खाण्याची मज्जा चालू आहे, किंवा काय चालू आहे तुमच्यासोबत शेअर करेल.
पण इतका कंटाळा, इतका आळस, म्हणजे मी भरपूर 1 महिन्यापासून जाम झालेली होती. कामाला मावशी नाही, काहीच नाही, काहीच नाही, सगळं माझ्यावर एकटीवर लोड. त्याच्या मुलांचा एक्झाम वगैरे होते तेव्हा पण सगळं काम करून 1-2 तास त्याला घेऊन बसावं लागायचं. मग मी एकदम रिलॅक्स मोड मध्ये गेले गावाला गेल्यानंतर. सकाळी उठायचं, आवरायचं, आपलं मुलांचं आवरायचं थोडंफार, की मुलं खेळायला गेली की मस्त मोबाईल घेऊन आराम करायचा, मोबाईल घेऊन स्क्रोल करायचं, आराम करायचं बस. त्याच्यानंतर दुपारी हे झोपले की थोडस एडिटिंग करायची, थोडस 1 मिनिटाचा व्हिडिओ शॉर्ट्स तयार करायचा आणि तो टाकायचा, बस परत झोपून घ्यायचं. एकदम 8 दिवस एकदम बिन रिलॅक्स. ना स्वयंपाक ना म्हणजे कशाच काहीच काम ना, स्वयंपाक नका ना, काय भाजी करायची, काय स्वयंपाक करायचा, घर भांडे फरची काहीच नाही, फक्त आराम आणि आराम आणि आराम केला. मग तिथून आल्यानंतर मग परत आपलं घर थोडंफार खराब झालेलं असतं 8-10 दिवस आपण नाही म्हटल्यानंतर. मग परत चालू झालं, फ्रीज खराब झालं, म्हणजे फ्रीज बंद होतं, मग ते फ्रीज वगैरे आवरलं. परत आपण गावाकडे कपडे वगैरे घेऊन गेलेलो असतो, मग वॉर्डरोब वगैरे पण सगळं व्यस्त झालेलं असतं. तिथून आल्यानंतर सगळे कपडे धुवायचे, परत ते सगळं व्यवस्थित लावायचं, यात परत माझे 8 दिवस गेले. पण आता मला टाइम भेटलाय, आता मी कामाला मावशी पण लावलाय आणि असं ठरवलंय की नाही बाबा, आपण जे चालू केलं होतं ना ते आपण करायचं. माझं कसं आहे ना, की म्हणजे मी आधी व्हिडिओ करत होते ना, की माझं असं होतं की बाबा मी जे करेल ना ते एकदम 100% करेल. म्हणजे कसं की एखादं काम चालू केलं ना तर मग ते त्यामध्ये मी एकदम 100% देईल. काही व्हिडिओ करायचा, काही आणि असं टाकायचं ते मला जमत नव्हतं. म्हणजे व्हिडिओ करायचा, त्याला छान व्हॉइसवर, आणि जे कामाचं आहे तेच बोलायचं, वायफळ बडबड नाही करायची. म्हणजे असं कसं की मला पण तसेच व्हिडिओ आवडतात, की बाबा जे दाखवलंय ना त्याबद्दलच बोलायचं, आणि उगाच असं इकडचं तिकडचं नाही बघायला आवडत. मग माझं पण तसंच होतं की बाबा आपण जे व्हिडिओ टाकणार आहेत ना त्याला छान असं व्हॉइसवर जे आहे तेच बोलायचं, जे नाही ते नाही. आणि मी व्हिडिओला व्हॉइसवर करण्याचं कारण आहे तसंच की कारण मुलांचा गोंधळ, टीव्हीचा वेगळा गोंधळ, आणि वर्क फ्रॉम होम असल्यामुळे त्यांचा वेगळा गोंधळ, त्यात मी चौथा माझा गोंधळ सुरू केला. म्हणजे रेसिपी करता करता मी पण बोलतीये, त्याच्यात टीव्हीचा पण आवाज येतोय, मुलांचा पण आवाज येतोय, त्यांचा पण आवाज येतोय. बस आमच्या घरात तर मग खिचडीच, पूर्ण जागरण गोंधळ झाला असता आमच्या घरामध्ये. त्यामुळे मी काही तो प्रयत्न करायला जात नाही की बाबा आपण व्हॉइस ओव्हर न देता, कारण व्हॉइस ओव्हर देणं पण खूप अवघड असतं, की सगळं बघावं लागतं की पूर्ण व्हिडिओ की आपण काय काय केलं होतं, मग त्याच्यानुसार एकदम लिंक लावून बोलावं लागतं. ते खूप अवघड जातं. जसं की असं डायरेक्ट 1 to 1 व्हिडिओ करणं आणि ते एडिट करणं ते थोडंसं सोपं जातं, पण व्हॉइस ओव्हर देणं खूप अवघड जातं. पण मग ते करावंच लागायचं, कारण त्याच्याशिवाय इलाजच नाहीये. जोपर्यंत मुलं थोडीशी मोठी होत नाही, त्यांना समजत नाही, तोपर्यंत तरी असंच आहे. म्हणजे मी ना रेसिपीचे व्हिडिओ शूट करायला मस्त सेटअप लावायची, की ट्रायपॉड वगैरे लावला, माईक लावला, आणि मी रेसिपी करतीये, आणि मी तिकडे तोंड केलं की पाठीमागं ट्रायपॉड गायब, मोबाईल गायब. माग म्हणजे छोटा मुलगा डायरेक्ट ओढत ओढत घेऊन जायचा, की खेळ नाही म्हणून हॉलमध्ये वगैरे. मागं वळून बघितलं तर काहीच नाही, माझं ट्रायपॉड नाही, काहीच नाही. किंवा जरी मी लक्ष ठेवलं तरी तो हात लावणार, मग मध्येच येऊन बोलणार, हे करणार. मी खूप ट्राय केले की आपण लॉंग व्हिडिओ असे बनवूया, रेसिपीचे व्हिडिओ बनवूया, पण नाही ते पॉसिबलच नाही. ते मला जसं पाहिजे तसं ते होतच नव्हतं, कारण मुलांमध्ये मध्ये करणं, त्यांना त्यांचं रडणं वगैरे हे, त्याच्यामुळे म्हटलं नको, असंच बरं आहे की जसं जोपर्यंत असंच बरं आहे, जोपर्यंत त्यांना थोडं समजत नाही, हे होत नाही, तोपर्यंत आपले व्हॉइस ओव्हर किंवा मग शॉर्ट व्हिडिओज बरे आहेत. लॉंग व्हिडिओ काही जमणार नाही. लॉंग व्हिडिओ सकाळपासून संध्याकाळपर्यंत काढायचे म्हणजे दिवसभर मोबाईल हातात, तर ते शक्यच नाहीये, कारण मुलांना बघावं, मुलांचं खाणं पिणं हे सगळं बघावं लागतं. आणि आपल्या हातात मोबाईल म्हटल्यानंतर तर मुलांना पण तशी सवय लागते की बाबा मोबाईल, म्हणजे त्यांना असं काहीतरी वाटतं की बाबा हे वेगळंच काहीतरी आहे, हे दिवसभर का हातात घेऊन बसले, तर मग ह्याच्यामध्ये काय बघतायत. मग त्यांना पण ती क्युरिओसिटी निर्माण होते की बाबा आपण पण बघावं, आपण पण मोबाईल हातात घ्यावा. म्हणजे मी जर खाली मोबाईल ठेवला तर लगेच छोटा मुलगा हातात मोबाईल घेणार आणि असा व्हिडिओ चालू करणार, तो पण बडबड करणार. मोठ्याला तर समजतं सगळं, पण छोटा पण तेच ट्राय करायचा. आणि मुलांना आणि माझी मुलं आता सध्या छोटी आहेत, त्यामुळे त्यांना टाइम देणं पण तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं. मग हे सगळे काम वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे करताना माझे 2-3 तास तरी मिनिमम जात होते. त्यात पण कधी छोटा मुलगा झोपलेला असेल तर एकदम बेस्ट. मग म्हणजे कसं मी माझं काम करायचे, तो झोपलेला असायचा, मोठा मुलगा पण त्याचं काय खेळायचा किंवा झोपलेला असायचा. तर मला असं एवढं काही वाटत नव्हतं की बाबा आपण आपलं काम करतोय तेवढं 2 तासात झालं. तेव्हा छोटा मुलगा झोपलेला नसायचा, आणि मी जेव्हा दरवाजा बंद करून व्हॉइस ओव्हर साठी, जेव्हा मी बेडरूम मध्ये दरवाजा बंद करून घ्यायचे आणि व्हॉइस ओव्हर किंवा व्हिडिओ एडिटिंग करायचे, तर छोट्या मुलाचं असं असायचं की नाही बाबा मम्मा तिकडेच का बसलीये, मग तो रडायचा, आणि मग त्याचं चालायचं की मम्मा मम्मा मम्मा. मग असं मॉम गिल्ट असतं ना की बाबा आपण आपल्या काम, म्हणजे आपण हे का करतोय, तर
आपली पॅशन किंवा आपली आवड म्हणून करतोय, तर मुलांना त्याचा म्हणजे मुलांना टाइम देता येत नाहीये. ते एक मॉम गिल्ट असतं ना, की आपल्यामुळं म्हणजे मुलांना त्यांचा स्नॅक्स टाइम व्हायचा, कधी कधी त्यांचा स्नॅक्स टाइम व्हायचा, तर म्हणजे माझा आता 10 मिनिटं राहिले, 5 मिनिटं राहिले, थांबा मी येते, त्यांचा तो स्नॅक्स टाइम पण थोडासा मागे पुढे व्हायचा. मग असं वाटायचं की बाबा नको बाबा, आपण थोडंसं मुलं मोठे झाले ना, तर आपण हे सगळं परत चालू करूया. तर त्यांना पण समजेल की बाबा की मम्मा काम करतीये, आपण आपलं आपलं थोडंसं ऍडजस्ट करावं. पण आता त्यांना समजत नाही, मग त्याच्यामुळे त्यांचा रडापडा चालू होऊन जातं की बाबा तू का येत नाहीये, तू का तिकडे बसलीये, त्यांना ते समजत नाही. बस मग एवढंच कारण होतं. आणि कसं की माझं केलं पाहिजे, आपण जे करतो त्यात आपण 100% दिलं पाहिजे. कारण जॉब जरी केला तर माझं असं असायचं की बाबा आपण जॉब करतो त्यामध्ये 100% दिले पाहिजे. मी जॉब न करण्याचं कारण पण तेच आहे की बाबा मी जर जॉब केला ना, तर माझ्याकडं घर घर आणि जॉब हे दोन्ही माझ्याकडनं हँडल होणार नाही. एक तर मी जॉबच एकदम व्यवस्थित करेल किंवा मग एक तर मी घरच व्यवस्थित सांभाळेल. दोन्हीकडे पाय ठेवल्यानंतर मी गड्ड्यात जाणार हे मला माहित होतं. कारण माझ्याकडनं नाही होणार, माझ्याकडनं नाही होणार. मला सगळं परफेक्ट लागतं. मग मी घर परफेक्ट ठेवायला गेलं तर माझ्याकडनं जॉब होणार नाही, आणि जॉबचं परफेक्ट करायला गेलं तर माझ्याकडे घर होणार नाही. आणि मग हे माझ्या दोन्ही पण परफेक्ट नसलं तर मग माझी चिडचिड होणार. माझं म्हणजे मला चांगलंच नाही वाटणार की बाबा आपण काय करतोय हे असं वाटेल, आपण कशासाठी करतोय, आणि मग ते मन लावून नाही केलं जाणार जे करतोय ते. तर तसंच युट्यूबचं पण आहे की बाबा मी आता रेसिपीज वगैरे शूट करते, तर मग त्या एकदम व्यवस्थित शूट झाल्या पाहिजे. मग त्यामध्ये मध्ये कुणी आलं नाही पाहिजे, माझं एकदम म्हणजे मी 1 तास शूट करणार आहे तर माझं डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. तर त्याच्यात मध्येच मुलं रडायला लागली, मध्येच हे ते करायला लागली, तर मग थोडंसं होतं ना की नको बाबा आता. बस हेच कारण होतं की व्हिडिओ शूट केलेले आहेत पण ते टाकायला वेळ नाही, किंवा मग ते आळस वगैरे ह्याच गोष्टीमुळे ते मी करू शकले नाही. पण आता मी नक्की ट्राय करेल, कारण आता माझ्याकडे कामाला मावशी पण आहेत, मुलांच्या एक्झाम पण झाल्या, घर पण आवरून झालंय, सगळं एकदम टकाटक झालेलं आहे. आणि मीही भरपूर आराम करून एनर्जी घेऊन आलेली की बाबा आता की आपण आपलं काम चालू करायचंय म्हणून. आणि तुम्ही मला मोटिवेट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक्स करत जा, म्हणजे कसं मला पण मोटिवेशन भेटेल की आपण जे करतोय ना ते लोकांना आवडतंय, ते लोकांपर्यंत पोहोचतंय. आय होप की तुम्ही मला समजून घ्याल. 2 मुलांना सांभाळून, घर सांभाळून, त्याच्यात हे आपले सणवार वगैरे हे सगळं करून मग व्हिडिओ करणं, टाकणं हे मला काही जमलंच नाही. पण आता मी ट्राय करेल आणि तुम्हीही सपोर्ट करा. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. शॉर्टही असू शकतो किंवा लॉंगही असू शकतो, रेसिपीचाही असू शकतो. कन्यापूजन, दसऱ्याचा भरपूर व्हिडिओ पडलेले आहेत, पण तेच व्हिडिओ एडिट नाही झालेत, पोस्ट नाही झालेत. पण आज नक्की आपले व्हिडिओ येतील आता इथून पुढे. तर असंच सपोर्ट करा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग बाय.